हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपण लास्ट व्हिडिओमध्ये यंत्र हा चॅप्टर सुरू केला होता, तर त्यामध्ये आपण 4 यंत्र बघितले. तर आपण आज उर्वरित राहिलेले यंत्र बघूया. तर यामध्ये आपण आज सुरुवातीला पुटयंत्र बघूया. आता पुटयंत्र म्हणजे काय असतं, तर आपल्याला 2 शराव घ्यायचे असतात, म्हणजे 2 मातीचे शराव घ्यायचे. त्यांना चुन्याचा लेप लावायचा. तो सुकल्यानंतर त्यांना संधिबंधन करायचं. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं त्याला पुटयंत्र म्हणतात. हे बघा, आपण 2 समान आकाराचे मातीचे शराव घेऊन त्यास आतून चुन्याचा लेप लावावा. लेप सुकल्यावर मारण करायचे, द्रव्य शरावात ठेवावे. म्हणजे सरळ इथं आपल्याला सांगितले, जे पुटयंत्र असतं, पुटयंत्र हे आपण भस्मीकरणासाठी, म्हणजे द्रव्याचा भस्म करण्यासाठी आपण पुटयंत्राचा वापर करतो. तर त्या शरावामध्ये जे द्रव्य घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्या मातीच्या शरावाची मूग ठेवून त्या संधीस मात कापड करायचं. मग संधिबंधन सुकू द्यायचं. आता संधिबंधन सुकू दिलं तर आपल्याला त्यानंतर त्याला अग्नी द्यायचा आहे. तर तो अग्नी रानशेण्याचा किंवा जे शेळीचे लेंडे असतात, तर यांना चुलीवरती 2 प्रहर अग्नी द्यायचा. आता 2 प्रहर म्हणजे काय, तर 1 प्रहर म्हणजे 3 तास, तर 2 प्रहर म्हणजे 6 तास. म्हणजे आपल्याला टोटल 6 तास जे आपण जे स्ट्रक्चर तयार केले, याला आपल्याला या शरावाला 6 तास अग्नी द्यायचा आहे. तर तेव्हा त्याचं त्या द्रव्याचं भस्मीकरण होईल. तर अशा प्रकारे हे पुटयंत्र असतं. तर हे बघा, पुटयंत्र कुठं उपयोग होतं, द्रव्याच्या भस्म करण्यासाठी. मी तुम्हाला अगोदर तर सांगितलंच. त्यानंतर आता कुठलं, उदाहरणार्थ अभ्रक भस्म, शंखभस्म तयार करण्यासाठी आपण या पुटयंत्राचा वापर करतो. यामध्ये काय असतं, सरळ 2 शराव घ्यायचे. 2 शराव घेतले सेम आकाराचे, त्यांना आतून चुन्याचा लेप करायचा. चुन्याचा लेप केला, मग चुन्याचा लेप केला तो सुकू द्यायचा, आणि ज्याचं आपल्याला ज्या द्रव्याचं भस्मीकरण करायचं ते द्रव्य त्यामध्ये टाकायचं. परत दुसरा शराव घ्यायचा आणि त्यांना संधिबंधन करायचं. मग संधिबंधन केलं, मग त्यांना वाळू द्यायचं आणि अग्नी द्यायचा. बस एवढंच आहे. आता पुढे बघूया आपण स्वेदन यंत्र. आता स्वेदन यंत्र हे फार इम्पॉर्टंट आहे. स्वेदन यंत्र फार इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये काय असतं माहिती का, यामध्ये आपल्याला एक मृत पात्र घ्यायचं असतं. त्याचा काही भाग हा रिकामा ठेवायचा असतो, आणि त्यामध्ये काय करायचं, आता उर्वरित थोडासा भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आणि बाकी यामध्ये पाणी टाकायचं. तर हे आपण एक मृत पात्र घेतलं, यामध्ये आपण इथे पाणी टाकलं. त्यानंतर काय करायचं, हे मुखावरती, आता याचं जे मुख आहे त्यावरती काय केलं, एक स्वच्छ असं वस्त्र इथं बांधायचं सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ असं वस्त्र बांधलं, त्यावरतून आपल्याला काय करायचं आहे, पिदान म्हणजेच काय आहे, शराव, म्हणजे एक शराव ठेवायचा आहे. ओके, अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असतं. तर आता इथे बघा, आपण हे बघूया. काय केलं, एका मृतपात्रात काही भाग रिकामा राहील एवढे पाणी. आता फक्त पाणीच नाही, तर कुठलं पण द्रव्य, जसं की क्वार्ट्ज, स्वरस, या प्रकारे कुठलं पण एक द्रव्य यामध्ये टाकायचं आहे. पण यामध्ये अर्धा भाग हा रिकामा पाहिजे, आणि अर्ध्या भागामध्ये हा भागच भरलेला पाहिजे. पुढं याचं जे मुख आहे, त्या मुखावरती स्वच्छ आणि जाडसर वस्त्र बांधावे. म्हणजे यावरती आपण एक जाडसर स्वच्छ वस्त्र बांधायचे. त्यानंतर त्या वस्त्रावर स्वेदद्रव्य ठेवावे. म्हणजे त्या वस्त्राच्या तिथं काय करायचं, आपल्याला ज्या द्रव्याचं स्वेदन करायचंय ते द्रव्य इथे ठेवायचे. बरोबर, ते द्रव्य आपण इथं ठेवलं. त्यानंतर काय करायचं, द्रव्य झाकले जाईल अशा पद्धतीने शराव ठेवावे. म्हणजे आपण हे द्रव्य झाकले जाईल, त्याच्या द्रव्याच्या वरतून आपण काय करायचं, शराव ठेवायचं, म्हणजे पिदान ठेवायचे. त्यानंतर मंदाग्नी द्यावा, म्हणजे पात्र हे आपण चुलीवरती ठेवायचे आणि मंदाग्नी द्यायचं आहे. आता प्रोसेस कशी होईल, काय होईल, हे पाणी ठेवलंय, हे पाणी उकळेल, मग याच्या ज्या वाफा आहे त्या काय होईल, वस्त्रावर जे आपण द्रव्य ठेवलेले त्या द्रव्याला जाऊन तिथे लागतील. बरोबर आहे, मग ते द्रव्याला लागतील, मग ते द्रव्याला लागल्यानंतर काय होईल, जे द्रव्य आहे ते काय होईल, आपलं जे त्याच्यामध्ये सॉफ्टनेस येईल. बरोबर आहे. तर हे बघा, इथं आपण बघूया, मंदाग्नी द्यावा, पाणी उकळून वाफा वस्त्रावर ठेवलेल्या द्रव्यास लागतात. बरोबर आहे. त्यानंतर द्रव्यावर ठेवलेल्या पिधानामुळे वाफा उडून न जाता द्रव्यास लागते. बरोबर आहे. आपण काय ठेवलं होतं, द्रव्य ठेवलं होतं आणि वरतून पिधान ठेवलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, ह्या ज्या इथून जे पाणी येईल त्याच्या वाफा येईल, ह्या द्रव्याला लागेल, आणि आपण आता वरतून इथं शराव ठेवलाय म्हणून या वाफा वरती जाणार नाही, ह्या इथेच राहतील. मग आता याला वाफा लागताय, यामुळे काय होईल, इथलं जे द्रव्य हे काय होईल, सॉफ्ट होईल. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, मृदुता येईल. बरोबर आहे. मग द्रव्याचे योग्य प्रमाणात स्वेदन होते, म्हणजे त्यांच्यामध्ये सरळ सॉफ्टनेस येतो, म्हणजे जी कठीणता असते ती दूर होते. पुढं स्वेद द्रव्यातील मलभाग आणि औषधी हा द्रव्य स्वरूपात पात्रातील पाण्यात थोड्या प्रमाणात पडतो. आता जे स्वेदद्रव्य ते जर आपलं मलयुक्त असेल किंवा त्यामध्ये जर जे औषधयुक्त असेल, तर यातील जो थोडा भाग आहे तो काय होईल, पाण्यामध्ये खाली पडेल. बरोबर आहे. तर आता याचा उपयोग कुठं होतो,
तर जे शुष्क व कठीण द्रव्य स्वेदनाद्वारे मृदू होतात. बरोबर आहे. याच्यामध्ये शुष्क आणि कठीण, जे कठीण स्वरूपाचे द्रव्य आहे तर स्वेदनाद्वारे म्हणजे पाण्याची वाफ जाती, मग पाण्याची वाफ गेली त्यामुळे काय होतं, त्या द्रव्याला मृदुता येते म्हणजे स्वेदन, म्हणजे मृदू होतात. बरोबर, स्वेदनाद्वारे मृदू होतात. पुढे बघूया, वासापत्राच्या स्वरस काढण्यासाठी पाने स्वेदन यंत्रात वाफळून घेणे आवश्यक असते. जेव्हा आपण वासापत्राचा स्वरस तयार करतो ना, तेव्हा जी ही पाने असती तर आपल्याला ही स्वेदन यंत्रामध्ये वाफळून घ्यावी लागतं. तर यासाठी सुद्धा स्वेदन यंत्राचा वापर होतो. पुढं आता जे आपण मृतपात्र घेतो ते त्याच्यामध्ये ना पक्के भाजलेले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जे आपण मृतपात्र घेणार आहे ते पक्के भाजलेले पाहिजे. म्हणजे ते असे, कारण काय होतंय, आपण त्याला अग्नी देतोय म्हटल्यानंतर ते मध्येच फुटायला नको, त्या कारणामुळे ते पक्के पाहिजे. त्यानंतर न पाझरणारे, म्हणजे त्याला छिद्र नको, छिद्रविरहित पाहिजे. जर त्याला छिद्र असलं तर ते आपण जे द्रव्य टाकलेलं आहे ते पूर्णपणे खाली येईल. तर यासाठी ते पूर्णपणे पक्के आणि छिद्रविरहित पाहिजे. अशा प्रकारे आपण स्वेदन यंत्र बघितलं. स्वेदन यंत्र हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया विद्याधर यंत्र. आता विद्याधर यंत्र काय असतं, तर विद्याधर यंत्रामध्ये सरळ ना दोन भांडे घेतो, म्हणजे दोन मृतपात्र घेतो आणि ते एकमेकांवरती ठेवतो आणि त्याला खालून अग्नी देतो. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला विद्याधर यंत्र असे म्हणतात. आता पुढे बघूया, ज्या पारदादी द्रव्यांचे ऊर्ध्वपातन गंधकादी द्रव्यांचे पारदात जारण करायचे आहे यासाठी आपण विद्याधर यंत्राचा वापर करतो. म्हणजे सरळ काय करायचं माहिती का, विद्याधर यंत्रामध्ये काय करायचं, एक मोठं विस्तृत मृतपात्र घ्यायचं आणि एक मोठ्या बुडाचे मृतपात्र घेऊन ते औषधयुक्त मृतपात्राच्या मुखावरती ठेवायचं. बरोबर आहे. हे बघा इथे सांगितले आपल्याला, औषधी द्रव्य एका मोठ्या विस्तृत मृतपात्रामध्ये ठेवावे. हे औषधयुक्त जे द्रव्य आहे ते आपण एका मृतपात्रामध्ये ठेवले. त्यानंतर एका मोठ्या बुडाचे मृतपात्र घेऊन ते औषधयुक्त मृतपात्राच्या मुखावर ठेवावे. आपण एक दुसरं मृतपात्र घेतलं आणि ते ह्या मृतपात्राच्या मुखावरती म्हणजे वरती ठेवलं. त्यानंतर वरील पात्राचे तळ व खालील पात्राचे मुख यांच्या संधीस मातकापड करावे. म्हणजे वरील पात्राचे तळ म्हणजे हा तळ आणि याचं इथं जे आहे ना, इथं संधिबंधन करायचं. संधिबंधन म्हणजे तेच मातकापडाचा लेप करायचा. त्यानंतर वरील पात्रात थंड पाणी घालावे. वरील पात्रामध्ये थंड पाणी घालायचं आणि खालील पात्रामध्ये जे आपल्याला औषध द्रव्य ते टाकायचं. बरोबर. पुढं रचना ही 4 मुखाच्या चुलीवर ठेवावी. आता हे एक महत्त्वाचं आहे. यामध्ये ना आपल्याला चार मुखी जी चूल आहे ती पाहिजे. 4 मुखी म्हणजे चारही साईडने अग्नी दिला जातो. म्हणजे यामध्ये आपल्याला यावरनं कळतं की इथे फार तीव्र अग्नीची आवश्यकता असते. तर हा MCQ साठी एक इम्पॉर्टंट आहे की जी 4 चूल आहे ते कुठे यूज करते, विद्याधर यंत्र यूज केल्या जाते. बरोबर. आता पुढे आपण बघा इथं दिले अग्नी द्यावा. या यंत्रेस विद्याधर यंत्र किंवा कोष्टी यंत्र म्हणतात. हा MCQ साठी पण फार महत्त्वाचा आहे. जे विद्याधर यंत्र त्याला कोष्टी यंत्र म्हणतात. आता कोष्टी म्हणजे चूल. आता पुढे आपण बघूच. तर यासाठी आपल्याला 4 मुखी जी चूल आहे त्याचा वापर होतो. यावरनं याला कोष्टी यंत्र असे सुद्धा म्हणतात असे सांगितलेले. तीव्र स्वरूपाच्या अग्नीमुळे औषध द्रव्याच्या वाफा निघून वरील पात्राच्या बुडाशी लागतात व थंड पाण्यामुळे औषधी द्रव्य तिथे चिटकते. म्हणजे काय होतं, जे आता तीव्र अग्नी आपल्याला खालून देतोय त्यानंतर औषध द्रव्यांच्या वाफा निघतात आणि ते जे वरील पात्र आहे, आता यातनं आपण अग्नी देतो, ह्या द्रव्यांच्या वाफा निघतात त्यामुळे ते इथे जमा होतात आणि हे थंड पाणी असल्यामुळे काय होतं, ह्या ज्या वाफा आहे ह्या इथे येऊन इथे चिटकतात. बरोबर. अशा प्रकारे हे जे ती विद्याधर यंत्राचं स्ट्रक्चर असतं. आणि आता याचा उपयोग कुठं होतो, तर पारदावर ऊर्ध्वपातन संस्कार करण्यासाठी, म्हणजे पारदावर ऊर्ध्वपातन संस्कारासाठी, त्याचबरोबर गंधकादी द्रव्यांचे पारदात जारण्यासाठी, जे गंधक आहे त्याला पारदामध्ये जारण करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. परत हिंगुलापासून पारद प्राप्तीसाठी सुद्धा विद्याधर यंत्राचा वापर होतो. अशा प्रकारे विद्याधर यंत्र हे आपण याचा उपयोग होतो आणि याचबरोबर अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं. आता आपण पुढे बघूया वालुका यंत्र. वालुका यंत्र हे फार महत्त्वाचं आहे. वालुका यंत्रामध्ये आपल्याला कुपीपक्व रसायने, जे आपण कुपीपक्व रसायन आपण पुढे बघूयाच, ते फार महत्त्वाचं आहे. LQ साठी हा क्वेश्चन फार वेळा येऊन गेलेला आहे आणि फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता आपण वालुका यंत्र बघू. हे बघा, हे यूज फॉर कुपीपक्व रसायन निर्माण. आता ह्या वालुका यंत्रामध्ये काय असतं, एक कुपी असती. कुपी म्हणजे एक काचेची बॉटल, त्याचनंतर यामध्ये एक अग्नी, नंतर एक आपण मृतपात्र घेतो त्यामध्ये
वाळू, वालुका यंत्र म्हणजे काय, यामध्ये वाळूचा वापर केला जातो, यावरून याला वालुका यंत्र असे म्हणतात. आता आपण पुढे बघूया. मृत पात्रात 5 अडक वाळू भरून त्यात पारदादी औषधाची कज्जलीयुक्त काचोकुपी ठेवून क्रमाने पाचन केले जाते. सरळ यामध्ये काय सांगितलेले यांनी आपल्याला, एक मृत पात्र घ्यायचं, त्यामध्ये वाळू भरायची आणि जी आपण हे ठेवणार आहे, काय काचोकुपी ठेवणार आहे, त्यामध्ये कज्जली, औषध प्लस कज्जली टाकायची आणि ती काचोकुपी आपल्याला ह्या वाळुका यंत्रामध्ये फिट करायची आणि खालून अग्नी द्यायचा. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं वाळुका यंत्राचं. हे बघा, मृतपात्रामध्ये वाळू घ्यावी, त्यानंतर कज्जली व औषधयुक्त, त्याचबरोबर काचोकुपीत भरावी आणि क्रमाने अग्नी द्यावा. इथे क्रमाने अग्नी देणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वालुका यंत्रामध्ये मंद अग्नी, तीव्र अग्नी या प्रकारचं जे अग्नी आहे म्हणजे टेम्परेचर इथं फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर बनतं या स्ट्रक्चरलाच वालुका यंत्र असे म्हणतात. आता आपण 1 बाय 1 बघूया. यामध्ये सुरुवातीला काचोकुपी. आता काचोकुपी कशी असावी, तर काचोकुपी ही उष्णता सहन करू शकेल अशी असावी. म्हणजे उष्णता सहन करेल अशी पाहिजे, जी की थोड्या पण उष्णतेने फुटली नको पाहिजे, त्यामुळे ती उष्णता सहन करेल अशी पाहिजे. त्या 7 वेळा मातकापड करावे. आता जी आपण काचोकुपी घेणार आहे तिला 7 वेळा मातकापड करायचे. म्हणजे काय करायचं, एक वेळा आपण मातकापड केलं, त्यानंतर त्याला वाळू द्यायचं, परत एकदा मातकापड करायचं, अशी ही प्रोसेस आहे, ही 7 वेळा करायची. आणि या 7 वेळा ही मातकापड केल्यामुळं काय होईल, त्या ज्या काचोकुपीवरती आहे तर 1 अंगुल जाडीचा मातकापडाचा थर तयार होईल. तर यामुळं काय होईल, ती काचोकुपी फुटणार नाही, बरोबर आहे. म्हणून यावरती मातकापडाचा 1 अंगुल जाडीचा लेप करायचा. किती अंगुल, 1 अंगुल. हा MCQ साठी महत्त्वाचा आहे. पुढे बघूया. काचोकुपी औषधद्रव्यांनी 1/4 भाग भरावी आणि उर्वरित जागा धूर निघण्यासाठी सोडावी. आता जी काचकुपी, बरोबर आहे, हे बघा, ही जी काचकुपी आहे त्याला 1/4च भरायची आणि उर्वरित भाग हा सोडून द्यायचा. कारण काय होईल, याला आपण अग्नी देऊ तर आपण हे द्रव्य टाकलेले, कज्जरी टाकलेली, याच्या वाफा तयार होईल. मग ह्या ह्या वाफासाठी ही वरची जागा आहे ती उर्वरित सोडून द्यायची. अशा प्रकारे काचोकुपीचं स्ट्रक्चर असं. पुढे बघूया आपण मृतपात्र. आता मृतपात्र काय असतं, आता आपण मृत बघू ते कसं असावं. मृतपात्र हे एक रुंद मोठ्या आकाराचे भाजलेले पात्र असावे. म्हणजे मृत हे चांगलं असावं, ठिसूळ नको, त्याला अग्नी देणार आहे तर त्यामुळे ते फुटेल असं नसावं. त्यामुळे ते चांगलं भाजलेलं पाहिजे आणि पक्क पाहिजे. तर यामध्ये साधारणतः काय करायचं, 3/4 वाळू भरायची असते आणि जो 1/4 भाग आहे तो कुपीच्या गाशी. म्हणजे काय करायचं, आपण आता काय केलं, आता एक मृत पात्र घेतलं, त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्या 1/4 भाग आहे म्हणजे त्या कुपीच्या 3/4 भागमध्ये काय केलं, आपण इथं वाळू भरली, बरोबर आहे. आपण याच्यामध्ये वाळू भरली आणि याचा जो 1/4 भाग आहे तो आपण रिकामा सोडला. तसंच यामध्ये काचोकुपी ही पूर्णपणे फिट्ट होईल आणि काचोकुपीच्या मुखामध्ये आपल्याला वाळू जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि वरचा जो भाग आहे तो आपण मोकळा सोडायचा. तर हे बघा, तसं सांगितले, मृत पात्रामध्ये वाळू टाकायची आणि नंतर ती काचोकुपी त्यामध्ये ठेवायची. काचोकुपीच्या मुखातून आत वाळू जाणार नाही याची काळजी घ्यायची. त्या काचोकुपीमध्ये वाळू जाणार नाही याची दक्षता ठेवायची. म्हणजे काय करायचं, काचोकुपीवरती ना एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वाळू ओतायची, असं सुद्धा चालेल. आणि त्यामुळे काय होईल, त्या काचोकुपीमध्ये आपली वाळू जाणार नाही. मृतपात्र 3/4 वाळू भरावी आणि 1/4 रिकामी ठेवावी. जसं की आपण काचोकुपी सुद्धा बघितली होती, ती 1/4 भरायची आणि जे उर्वरित भाग आहे तो रिकामा ठेवायचा. कशासाठी, तर धूर निघण्यासाठी. अशा प्रकारे मृतपात्र सुद्धा 3/4 वाळूने भरायचं आणि 1/4 ते रिकामं ठेवायचं. आता पुढे बघूया अग्नी. तर अग्नी आपल्याला 3 ते 8 प्रहरपर्यंत असावा. आता 3 ते 8 प्रहर म्हणजे, एक प्रहर म्हणजे किती सांगितलं होता, तर 3 तास. तर म्हणून 9 ते 24 तास म्हणजे 24 तासापर्यंत अग्नी द्यायचा असतो. तर अग्नी देण्यासाठी चुली ह्या मोठ्या पाहिजे. आपल्याला आता 24 तासापर्यंत अग्नी द्यायचा आहे, तर यासाठी जे आपण चुलीचा वापर करणार आहोत तर ती चूलसुद्धा मोठी असावी. पुढे तापमान मोजण्यासाठी तापमापी उपलब्ध आहे. म्हणजे तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर केला जातो. तर त्याचबरोबर पूर्वी वालुकायुक्त मृतपात्राच्या काचोकुपीत ठेवल्यावर मुखावर शराव पालथे ठेवून संधिबंधन केले जात असे. आता आपण आताच्या काळामध्ये तर थर्मोमीटर यूज करतो टेम्परेचर मोजण्यासाठी. तर अगोदर काय करायचे, तर काय गवताची काडी त्यामध्ये ठेवायची आणि क्रमांक दिला जातो. जोपर्यंत ती काडी जळणार नाही तोपर्यंत अग्नी दिला जातो. अशा प्रकारे तेव्हा तापमान मोजण्यासाठी या गवताच्या काडीचा वापर केला जात होता पूर्वीच्या काळी. आता लोहशलाका.
लोहशलाका काय आहे तर जी आपण काचकुपीच्या मुखात जाईल एवढी शलाका घ्यायची. आता ही शलाका कशासाठी घ्यायची असती तर काय होतं, आपण त्या काचकुपीमध्ये औषधद्रव्य टाकलेलं आहे, तर ते औषधद्रव्य टाकलेले आपण त्याला खालून अग्नी देतोय तर धूर निघेल, तर धूर जो आहे तो त्या काचकुपीच्या मुखाजवळ जमा होईल आणि तिथं अवरोध निर्माण होईल. तर तो अवरोध दूर करण्यासाठी आपल्याला लोहशलाका त्या काचकुपीमध्ये घालून आपण तिला आत बुडवली जाते आणि तिला फिरवलं जातं. म्हणजे तो जो अवरोध आहे तो त्या लोहशलाकामुळे, म्हणजे ती गरम केलेली असती, मग त्यामुळं काय होईल, जे आपण तिथं जे हे वाफेमुळे जे अवरोध निर्माण झालेला आहे तो तिथनं दूर होईल. त्यामुळे अशा प्रकारे लोहशलाकेचा आपण तिथं वापर करतो. आता पुढे बघूया उपयोग. तर आता आपण जे बघितलं उपयोग कुठं कुठं होतो तर रससिंदूर, समीर फन्न, रसकर्पूर, कुपीपक्व रसायन निर्माणासाठी हे सर्वात मस्ट आहे. वालुका यंत्राचा वापर कुठं होतो रससिंदूर निर्माणासाठी, त्याचबरोबर गंधकाची पारद चारणा करण्यासाठी. अशा प्रकारे आपण वालुका यंत्र आज बघितलेलं आहेत. थँक्यू.